श्री गेला का ऑफिसला? हो मोठी आई. बरं ठीक आहे. हो त्याची ना मीटिंग होतीये. का हो काय झालं? काही नाही, खरवस केला होता ना. तो आल्यावर खाईल ना. काय माहित. असं का म्हणताय तुम्ही? त्याचं बिनसलंय ना काहीतरी. नाही नाही असं काही नाहीये. जाऊ दे जान्हवी, मला माहितीये. अमृत येणार असं म्हटलं ना, ते आवडलं नाहीये त्याला. कोणी सांगितलं तुम्हाला हे? अगं कोणी कशाला सांगायला हवं, त्याच्या वागण्यावरूनच कळतंय ना. मोठी आई, श्री तुटकपणे वागतोय ते मला कळायचं. त्याच्या मनात काहीतरी आहे, त्याला काहीतरी डाचतंय, पण बोलणार नाही. कळतंय ग मला. आज उलगडा झाला. तुझ्या पोटी अमृत जन्माला यावा असं मी म्हंटल ना, त्याचा राग आलाय. नाही नाही म्हणणार यापुढे असं. त्याला नसेल आवडत तर कशाला बोलायचं नाही का? जान्हवी, मी तक्रार नाही करत आहे, खरंच मनात आलं म्हणून बोलले ग. मला काही पोचच नाही बोलण्याची. काही वाटेल ते बोलते. माझं लेकरू होतं ग ते, बाकी काही नाही. पण माझ्या भावनेचा तुम्हाला त्रास नको. तुमचं बाळ तुमच्या मनासारखं होऊ दे, छान गुटगुटीत. माझे आशीर्वाद नेहमीच असतील त्याला. पण आता मी बाकी काही बोलणार नाही. माझ्या बोलण्याचा त्याला राग येईल त्याची कल्पना नव्हती ग मला. मोठी आई, मी यापुढे कधीच काही बोलणार नाही. मोठी आई. जान्हवी, तू नको मनाला लावून घेऊस. मला एवढं काही वाटलेलं नाही. अमृत बद्दल मला जे वाटतं ते तुम्हाला वाटलंच पाहिजे असं काही नाही ना. मोठी आई, आईने तुला खरवस देऊ नको असं सांगितलंय. श्रीसाठी फ्रीज मध्ये ठेवते, आला की खायला सांग.